श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आपलं स्वागत आहे आपल्या भक्ती आणि आध्यात्मिक या चॅनेलवर. आज आपण बोलणार आहोत 10 ऑक्टोबर 2025च्या त्या विशेष दिवसाबद्दल, जो दिवस फक्त एक सण नाही तर तिहेरी योग घेऊन येणार आहे. संकष्टी चतुर्थी, दशरथ चतुर्थी आणि करवा चौथ. संकष्टी चतुर्थीचं महत्त्व आपण सगळेच जाणत आहात. या दिवशी गणपती बाप्पांची विशेष पूजा केली जाते. गणेशजींनी सांगितलं आहे की जो भक्त संकष्टी चतुर्थीला उपवास करतो, चंद्रदर्शनानंतर बाप्पाची आरती करतो, त्यांचे सर्व विघ्न दूर होत असतात. तर मित्रांनो, 2025मध्ये ही संकष्टी चतुर्थी 10 ऑक्टोबर शुक्रवार रोजी आहे. चंद्रदर्शन रात्री सुमारे 8:55 होणार आहे. आपण या दिवशी उपवास करायचा आहे. उपवास केल्यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन गणपती बाप्पांची तुम्ही प्रार्थना करायची आहे, पूजापाठ करायचे आहेत. या दिवशी ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. असं केल्याने गणपती बाप्पा आपल्या जीवनातील सारे दुःख, दरिद्रता यांचं नाश करत असतात, निवारण होत असतं. बाप्पाला दुर्वा, मोदक आणि लाल फूल या दिवशी अर्पण करा. त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. कारण की या तिन्ही वस्तू बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. घरातील अडीअडचणी, कोर्ट केसेस, आर्थिक विघ्न दूर करण्यासाठी लाल कपडामध्ये नारळ बांधून गणपतीसमोर तुम्हाला अर्पण करायचं आहे. किंवा कोणत्याही तुमच्या जवळपासच्या बाप्पाच्या मंदिरात जाऊन हा नारळ बाप्पांच्या चरणावरती ठेवून तुम्हाला तुमची मनोकामना ही बाप्पाला सांगायची आहे. या उपायाने सुद्धा बाप्पा अतिप्रसन्न होत असतात आणि तुमचे सगळे जे काही अडीअडचणी आहेत त्यांचं निवारण हे होत असतं. तर दशरथ चतुर्थी म्हणजे नेमकी काय? तर ही चतुर्थी भगवान श्रीरामांचे पिता राजा दशरथ यांच्या नावाने ओळखली जाते. या दिवशी केलेली पूजा आयुष्यातील संकट दूर करते आणि आयुष्य वाढवत असते. ज्यांना सतत आरोग्य समस्या आहेत त्या लोकांनी ही जी पूजा आहे ती अवश्य करावी. हा दिवस अत्यंत प्रभावशाली आहे ही पूजा करण्यासाठी. श्रीराम नम किंवा ओम दशरथाय नम या दोन्ही मंत्राचा तुम्ही या दिवशी जप करू शकता. या दिवशी आपल्या वडिलांच्या आरोग्यासाठी गंगाजल घालून तुळशीजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे. दशरथ महाराजांची कथा वाचायची आहे. आपलं मन शांत होत असतं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदत असते. संध्याकाळी रामदास स्वामींचे स्तोत्र तुम्हाला ऐकायचं आहे. ते ऐकणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यानंतर विशेष असं करवा चौथसुद्धा व्रत या दिवशी आहे. करवा चौथ हा सण विवाहित स्त्रियांसाठी सर्वात पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी पती पत्नींच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला उपवास धरत असते. या वर्षीचा हा करवा चौथसुद्धा याच दिवशी म्हणजेच 10 ऑक्टोबरला असणार आहे. चंद्रदर्शनानंतर पतीच्या हातून पाणी घेऊन उपवास तुम्हाला सोडायचा असतो. त्या दिवशी उपवासाला अतिशय असं महत्त्व आहे. जरी तुमच्याकडे करवा चौथ करण्याची पद्धत नसेल तरी देखील तुम्ही या दिवशी उपवास जर संकष्टी चतुर्थीचा असेल तर या दिवशी तुम्हाला जर नवऱ्याच्या हातून तुम्ही जर पाणी पिलं तर ते तुमच्यासाठी किंवा तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी खूप तुम्हाला लाभदायी ठरणार आहे. यावर्षी आपण बघूयात की चंद्राला सर्वप्रथम तुम्हाला अर्घ्य द्यायचं असतं. ओम सोमाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा असतो. लाल रंगाचे कपडे परिधान करणं खूप शुभ मानलं जातं. या 7 गोष्टी ज्या आहेत त्या सुवासिनींनी या दिवशी दान करायच्या असतात. सिंदूर, बांगड्या, बिंदी असेल, टिकल्याचं पॉकेट असेल, मिठाई, एखादं वस्त्र असेल, नारळ असेल आणि हळदी कुंकू हे ज्या वस्तू आहेत त्या दुसऱ्यांना दान करणं हे शुभ मानलं गेलेलं आहे. विवाहित तणाव असेल किंवा सतत घरामध्ये पती पत्नीमध्ये जर भांडण होत असेल, दोघांमध्ये बिलकुलही पटत नसेल तर तुम्हाला हा उपाय या संकष्टी चतुर्थीला नक्की करायचा आहे. या दिवशी तुमच्या पतीच्या हातून तुम्हाला पाणी प्यायचं आहे. चंद्राला दोघांनी निरंजन करायचं आहे. चंद्रदेवतेचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे. त्यामुळे दोघांवरती जे प्रेम आहे ते वाढणार आहे. संसार तुमचा सुखाचा होणार आहे आणि घरामध्ये शांती टिकणार आहे. या दिवशी चंद्राला दोघांनी मिळून दूध जे आहे त्यामध्ये मध थोडासा मिक्स करायचा आहे. थोडं हळद कुंकू असतील, अक्षता असतील, फूल असेल आणि थोडे धने जे आहे त्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते पती आणि पत्नी दोघांनी मिळून या दिवशी चंद्रदेवाला तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. त्यामुळे तुमच्या दोघातले जे संबंध आहेत ते अगदी मधुर होत असतात, प्रेमळ होत असतात. दोघंही एकमेकाला समजून घ्यायला लागतात.
या दिवशी अगदी एक दुर्मिळ योग तयार होत आहे. 2025मध्येही संकष्टी चतुर्थी, दशरथ चतुर्थी आणि करवा चौथ तिन्ही दिवस एकत्र येत असल्याने हा दिवस अत्यंत शुभ आणि सिद्धिकारक ठरणार आहे. या तिहेरी योगात केलेले उपाय जे आहे ते 3 पट आपल्याला फळ देणार आहेत. त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांची विशेष अशी सेवा करा, चंद्रदेवांची सेवा करा, माता पार्वती यांची देखील सेवा करायची आहे. यांच्या कृपेमुळे आपलं जीवन हे अगदी बदलून जाणार आहे. आपल्या जीवनामध्ये अगदी चमत्कार घडू शकतो. तुम्हाला एका रात्रीमध्ये अगदी तुम्ही करोडपती व्हाल एवढा चमत्कार तुम्हाला बघायला मिळू शकतो. या दिवशी तिघांची जर कृपा आपल्यावरती झाली तर आपल्या जीवनामध्ये दुःख, दरिद्रता, कष्ट हे आपल्याला बघायला सुद्धा मिळणार नाही. या दिवशी माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होणार आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अगदी पैशाचा पाऊस पडेल. आपली अडकलेली कामं हे मार्गी लागतील आणि तुम्हाला अनावश्यक जे आहे ते धन तुमच्याकडे येणार आहे. या 5 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या दिवशी दिवसभरामध्ये तुमच्या घरामध्ये करायच्या आहेत. पहिली म्हणजे सकाळी लवकर उठून तिळाच्या तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे, तो पण गणपती बाप्पांच्या समोर. त्यानंतर गणपतीला या दिवशी मोदक तुम्हाला नैवेद्यात द्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं, विघ्न नाशयतु बाप्पा असं तुम्हाला बाप्पांना त्या दिवशी सांगायचं आहे. म्हणजे मोदक खाऊन बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्यावरची विघ्न जी आहेत ते टळत असतात. दुपारी जे आहे ते माता पार्वतीच्या नावाने सुहाग वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत आणि संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर हे तुम्हाला बोलायचं आहे, चंद्रदेव नमस्तुभ्यं सौख्य मे देही नित्यस्य. हा मंत्र जो आहे तो चंद्रदेवांसाठी तुम्हाला बोलायचा आहे. आणि रात्री घरासुख शांती नांदावी यासाठी शंख फुकायचा आहे. शंखाचे जे काही स्वर आहेत, धून आहेत ते तुमच्या घरात सगळ्या कानानं कोपऱ्यामध्ये गेले पाहिजेत. त्यामुळे काय होतं की नकारात्मक ऊर्जा आहे ती जळून खाक होत असते आणि तुमच्या घरात त्या दिवसापासून पॉझिटिव्हिटी, सकारात्मक ऊर्जेचा प्रसार जास्त प्रमाणात होत असतो. म्हणूनच ना, योग्य वेळ श्रद्धेने केलेला उपाय हा आयुष्य बदलू शकतो. त्यामुळे मित्रांनो, 10 ऑक्टोबरचा हा दिवस श्रद्धेने साजरी करा. गणपती बाप्पांची, माता पार्वती आणि भगवान श्रीराम यांच्या कृपेने तुमचं जीवन हे आनंदमय आणि सुखमय होणार आहे. तर मित्रांनो, या दिवशी बाप्पाच्या समोर असा एक तिळाचा दिवा लावून बाप्पाची आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. ज्या काही गोष्टी मी आता सांगितलेल्या आहेत त्या एकदा करून बघा आणि याचा अनुभव स्वतः अनुभवा. तर मित्रांनो, जय गणपती बाप्पा, जय माता पार्वती, जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणी, परिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करून पुढचे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते बघत राहा.